नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी बंधूंनो, केंद्र शासनाने कांदा प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून कांद्याच्या निर्यातीवर असणारे जे 20% निर्यात शुल्क होते ते आता 1 एप्रिल 2025 पासून हटवण्यासाठी केंद्राने मंजुरी दिलेली आहे। अतिशय चांगला असा हा शेतकऱ्यांसाठी निर्णय आहे। तर बघा यामुळे काय होणार आहे, तर कांद्याच्या निर्यातीवर हे जे निर्बंध होते यामुळे कांद्याची निर्यात होत नव्हती। यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत चालले होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढे काबाड कष्ट करून तेवढेच तसेच विविध फवारण्या असतील, खुरपणे असेल, अशा विविध पद्धतीने त्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलेला असतो की आपण जर आता पैसे खर्च केला तर आपल्याला याच्यापेक्षा जेवढा जास्त कांदा येईल तेवढा जास्त आपल्याला त्याचं किंमत पण भेटेल। पण आता दिवसेंदिवस कांद्याच्या किमती कमी कमी होत चालल्या होत्या आणि तरीही आता या निर्बंधामुळे कांदा अत्यंत कमी भावाने विकावा लागत होता। तर बघा अजून भाव कमी होतील अशी शक्यताही दिसत होती। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता। परंतु 1 एप्रिल 2025 पासून निर्यात शुल्क मागे घेण्याचा केंद्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यासाठी बघा आपल्या महाराष्ट्रातील जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे जे खासदार आहेत, जसे की सगळ्याच पक्षाचे असतील, तर त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनीही यासाठी संसदेमध्ये आवाज उठवला होता। त्याचंच हे यश मानावं लागेल। तसेच बघा लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत होती। यामुळे आता हा निर्बंध केल्यामुळे म्हणजे आता कांदा निर्यात होईल, त्याच्यामुळे कांद्याचे भाव काही प्रमाणात का होईना वाढण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होईल। तुर्तास धन्यवाद।